नमस्कार, मी रवी किरण राणे आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. मी आहे आता वेंगुर्ल्याला आणि हे आहे वेंगुर्ल्याचं नवीन झालेलं पूल. किती सुंदर पूल बांधलं आहे बघा. खाली पण बघा सुंदर ग्रॅनाईट लावले आहेत. पुलावरून बाजूचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. तिकडे मच्छीमार बोटी आहेत. मस्त वाटते व्ह्यू. या साईडला पण दोन्ही साईडचा व्ह्यू बघा. या साईडला पण सुंदर आहे. समुद्र दिसतो पुलावरून. दोन्ही साईडचा व्ह्यू कसं दिसतो पुलावरून, मस्तच वाटते. आणि हे आहेत पायऱ्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी. या पायऱ्या उतरला की तुम्ही पोचला समुद्रकिनाऱ्यावर. हे बघा, फायनली आम्ही या पायऱ्या उतरून निघालो समुद्रावर. पोचलो समुद्रावर. सुंदर वारं सुटलंय, मस्त वाटतंय, थंड. शांत समुद्र आहे. आजूबाजूचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. बारीक बारीक हे बघ, हात घातले काय मिळतं रे तुमका. हे बघ, हा बघ इथे पण एक आहे बघ. हे बघ, हा बघ, भरपूर आहेत. हे आहे छोटे खेकडे. एकत्र चालले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर एका साईडला हे भरपूर दिसतात आणि यांना जाग लागली की हे वाळत लपून राहतात. किती सुंदर आहेत बघा, छोटे छोटे. हे बघा वाळूत गेलेत. काय मिळालं बघूया. काळावाला गुल्ला, गुल्ला म्हणतात त्याला. काढ बघूया, दाखव बघूया, दाखव किती भेटले ते. हा गुल्ले. हा हे बघ किती आहेत बघ. दोन गुल्लेच आहेत सगळे. हा वेगळा डिझाईनचा आहे. हे हा बघ, हे दोघे जण गुल्ले जमा करायला व्यस्त झाले आहेत. परंतु मी थोडी जरा फेरफटका मारतो बीचवर. खूप लांब बीच आहे. तेवढं माणसं आहे, आम्ही आणि फक्त ती लहान पोरं आहेत. बाकी कोणी नाही आहे बीचवर. किती शांत आहे बघा. त्या पुलावरून आपण बीचवर येतो डायरेक्ट. हे बघा, हे पूल आहे, बीचवर आलं ते सगळे समुद्रकिनारा लागून झाला. पक्ष्यांचा एक थवा दिसतोय. ते भरपूर पक्षी आहेत आणि ही रेती ती तुम्हाला वर आलेली दिसते, ती छोटे छोटे खेकडे आहेत ना, त्यांनी काढलेली आहेत. ते पक्षी बघा, जरा मी चावल लागल्यावर उडतायत. तर चावल लागले की ते उडून जातात. जरा जवळ जाऊन बघूया. जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण ते उडून जातात.
स्वच्छ पाणी आहे एकदम मस्त पैकी. मस्त निवळ पाणी आहे इथं, एकदम लाटा तर अजिबात नाही आहेत, शांत आहे समुद्र. गौरीश तर समुद्राच्या पाण्यात गेला, तो बाहेरच यायला बघत नव्हता. त्याला खूप मजा केली पाण्यात. त्याला अजून मजा करायची होती. त्याला कसं बसं पाण्यातनं बाहेर काढलो आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. किनाऱ्याहून बाहेर पडतानाच पूल उतरल्यावर पुलाच्या बाजूलाच एक शिल्पकार गणपतीचं शिल्प वाळूत कोरताना दिसला. किती सुंदर शिल्प कोरत होता बघा. गणपतीला पाया पडलो आणि आपण निघालो सावंतवाडीच्या दिशेने.